नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवडा चॅनलवरती स्वागत करते। तर शेतकरी बांधवांनो, आपल्या ॲग्रोवडा चॅनलवरती आजचा व्हिडिओ हा खूप दिवसानंतर येत आहे। जर कोणी शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल, योग्य मार्गदर्शन करेल। तर आजच्या व्हिडिओचा आपला मेन टॉपिक आहे की आता खरीप हंगाम सुरू होत आहे। तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खतांच्या किमती सांगणार आहे, कारण आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या आता बियाणे असतील, खते असतील तर खरेदी करण्याची लगबग सुरू झालेली आहे। तर मी विचार केला की का नाही खतांच्या मी किमती सांगावी की जेणेकरून शेतकऱ्यांचं म्हणजे एक त्यांना बजेट बांधता येईल खरीप हंगामासाठी लागणारं। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। जर तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल। त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढच्या येणारे महत्त्वाचे व्हिडिओ हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। तर शेतकरी बांधवांनो, पहिलं खत म्हणजे युरिया। तर युरिया हे फार महत्त्वाचं आहे, सर्व शेतकऱ्यांना 12ही महिने लागणारं हे महत्त्वाचं खत आहे। तर युरियाची किंमत आहे 266 रुपये। तर 266 रुपये किंमत ही 45 किलो बॅगची आहे। यानंतर दुसरं खत म्हणजे 1846-0। तर 1846-0मध्ये 18% नायट्रोजन प्रेझेंट आहे, त्याचबरोबर 46% फॉस्फरस प्रेझेंट आहे। तर ह्या बॅगची किंमत आहे 1350 रुपये। यानंतरचं तिसरं खत म्हणजे 0060। तर हे म्युरेट ऑफ पोटॅश आहे, यामध्ये 60% पोटॅश प्रेझेंट आहे। तर ह्या बॅगची किंमत आहे 1655 ते 1700च्या दरम्यान। कारण हे वेगवेगळ्या कंपन्यांवर डिपेंड आहे, त्यामुळे मी मिनिमम टू मॅक्झिमम याची प्राईस सांगितलेली आहे। यानंतरचं चौथं खत म्हणजे 2424-0। तर ह्या बॅगची किंमत आहे 1500 ते 1700च्या दरम्यान। त्याचबरोबर पुढचं खत म्हणजे 2424-008। तर यामध्ये 24% नायट्रोजन प्रेझेंट आहे, 24% फॉस्फरस प्रेझेंट आहे, त्याचबरोबर 8% सल्फर प्रेझेंट आहे। तर ह्या बॅगची किंमत आहे 1600 रुपये। यानंतरचं पुढचं खत म्हणजे 20-20-013। तर ह्या खतामध्ये अमोनियम फॉस्फेट सल्फेट प्रेझेंट आहे। तर ह्या खताची किंमत आहे 1200 ते 1400च्या दरम्यान। त्यानंतरचं पुढचं खत म्हणजे 19-19-19। तर ह्या खताची किंमत आहे 1650 रुपये। यानंतरचं पुढचं खत म्हणजे 10-26-26। तर ह्या खताची किंमत आहे 1470 रुपये। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, पुढचं खत म्हणजे 12-32-16। तर ह्या खताची किंमत आहे 1470 रुपये। त्याचबरोबर पुढचं खत म्हणजे 14-35-14। तर ह्या खताची किंमत आहे 1700 रुपये। यानंतर पुढचं खत म्हणजे 14-28-0। ह्या खताची किंमत 1700 रुपयेच आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, पुढचं खत म्हणजे 20-20-0। तर ह्या खताची किंमत आहे 1300 रुपये। त्याचबरोबर पुढचं खत म्हणजे 15-15-15। तर ह्या खताची किंमत आहे 1470 रुपये। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, पुढचं खत म्हणजे 16-20-013। तर ह्या खतामध्ये नायट्रोजन फॉस्फरस अँड सल्फर प्रेझेंट आहे। तर ह्या खताची किंमत आहे 1150 ते 1470 रुपयाच्या दरम्यान। तर हे कंपन्यांवर डिपेंड आहे। तर मी तुम्हाला म्हणजे सांगत आहे मिनिमम टू मॅक्झिमम प्राईस याची काय असू शकते। तर हे सर्व कंपन्यांवर डिपेंड आहे वेगवेगळ्या। 15-15-15.09। तर ह्या ग्रेडची किंमत आहे 1450 ते 1470 रुपयाच्या दरम्यान। त्यानंतरचं पुढचं खत म्हणजे 17-17-17। तर ह्या खताची किंमत आहे 1210 रुपये। त्याचबरोबर पुढचं खत म्हणजे 08-21-21। तर ही 40 किलोची बॅग आहे, या बॅगची किंमत आहे 1800 रुपये। त्यानंतरचं पुढचं खत म्हणजे 09-24-24। तर ह्या बॅगची किंमत आहे 1900 रुपये। तर ही बॅगची पॅकिंग ही 40 किलोची आहे। त्यानंतर पुढचं खत म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार। तर ह्या खताची किंमत आहे 530 ते 590 रुपयाच्या दरम्यान। त्यानंतरचं पुढचं खत म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट पावडर फॉर्ममधलं। तर ह्या खताची किंमत आहे 490 ते 550 रुपयाच्या दरम्यान। तर हे काही खतांच्या मी तुम्हाला सर्व किमती व्यवस्थित सांगितलेल्या आहे। तर अजूनही जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला कमेंटद्वारे विचारा, नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल, योग्य मार्गदर्शन करेल। त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।